नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एक अतिशय सुंदर रांगोळी बघणार आहोत, जी तुम्ही कमी जागेत व कमी वेळात काढू शकतात व रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण आता ही रांगोळी समजून घेऊया. तर सुरुवातीला आपण रांगोळीला लागणारे ठिपके काढून घेऊयात. तर 7 ठिपके इकडे मी काढले, त्यानंतर 6, 5 आणि 4 या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंनी ठिपके काढून घ्यायचे आहेत. तर मधोमध ठिपके आपल्याला काढायचे, त्या पद्धतीची ही रांगोळी आहे. आता इथे सुरुवातीला जी 5 ठिपक्यांची लाईन आहे त्याच्यातला आपल्याला एकदम मधोमधचा ठिपका घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला समोरचे तिरकस 2 ठिपक्यांवर रेषा या पद्धतीने काढून घ्यायच्या आहे, म्हणजे व्ही शेप तयार होतो. त्यानंतर इकडे तुम्ही बघूच शकतात की त्याच्या आजूबाजूच्या ठिपक्यांवर आपल्याला रेष काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चांदणीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. मग नंतर जी 4 ठिपक्यांची लाईन होती त्याच्यातले मधले 2 ठिपके आपल्याला घ्यायचे. सेम आपण जसा वरती व्ही शेप तयार केला तसा आपल्याला व्ही शेप इकडे तयार करून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ठिपके जोडून ह्या पद्धतीने आकार तयार करून घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्ही फुलं देखील काढू शकतात. तर मी डायमंड शेप्स काढून घेतलेले आहेत. आता जे उरलेले ठिपके आहेत त्यांना फक्त आपल्याला असे अर्ध कर्व करून या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हे मधल्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे. इकडे आपण पूर्ण रांगोळीमध्ये रंग नाही भरला तरी पण चालेल आणि मी फक्त इकडे जे डायमंड शेप्स होते त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे, पिंक कलर. तर तो दिसायला खूप छान दिसतोय आणि मध्ये आपण फक्त त्याला ह्या पद्धतीने रेषा काढू शकतो. तर ही रांगोळी तुम्ही उद्या शुक्रवारी देवीच्या दिवशी देखील काढू शकतात किंवा कोणत्याही सणासुदीला काढली तरी छानच दिसेल ही रांगोळी. व आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे तर त्यावेळेला देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकतात. तर आता इकडे आजूबाजूला आपल्याला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने तर मी इकडे 3-3 रेषा जे कमी कमी होत जात आहे आणि नंतर ठिपका ठेवून घेतलं, या पद्धतीने काढून घेतलेलं आहे. रांगोळी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलवर नवीन असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.